नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या सिंद्रासूर दैत्याचा आपला साष्टांग दंडवत. पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्या जंगईपासून झाली. या नरदेहाला आपणच सिंद्रासूर अशी संज्ञा बहाल केली. पितामहा, आपल्या आराधना करण्याचे कारण एकच. पितामहा, या समस्त ब्रह्मांडामध्ये संचार करत असता पितृधर्म म्हणून मला कधीही मृत्यू संभवू नये असा शुभाशीर्वाद द्या. या सृष्टीचे निर्माण केले आहे, त्यामुळे तुला असं कोणताही वर देऊ शकत नाही. ठीक आहे पितामहा, मग मला एक असे शस्त्र प्रदान करा ज्या शस्त्राच्या जोरावरती मी या समस्त ब्रह्मांडामध्ये अजिंक्य राहील. ठीक आहे, तुला हे शस्त्र प्रदान करतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याच्या वेळी या शस्त्राचा उपयोग करशील त्याच्यावेळी तुझा मृत्यू अटल आहे. आधी माझी शक्तीपासून सावध राहता तास तू. या समस्त ब्रह्मांडामध्ये असिंद्रासूर दैत्य धन्य झाला. ब्रह्मदेवाची आराधना, ब्रह्मदेवाची कठोरात कठोर तपश्चर्या, शौर्य, सामर्थ्य आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित घेऊन प्रतिशोधात गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशाचे पालन केले. गुरु शुक्राचार्यांचा उपदेश दैत्यगुणावर झालेला अन्याय अर्थात देवकुलाचा सर्वनाश, ब्रह्मदेवाची तपश्चर्याचे फळ मला वधुवंचिताचा वर प्राप्त झाला. ब्रह्मदेवाचा हस्तमस्तकी त्यास मृत्यूचे भय नाही आणि ज्यास मृत्यू नाही असा एकमेव अजिंक्य सिंद्रासूर दैत्य या समस्त ब्रह्मांडामध्ये अमर झाला. अमर झाला सिंद्रासूर दैत्य, अमर. नारायण नारायण. विश्वाचा तू पालनहारी, गुण तुझ गाऊ दे. विश्वाचा तू पालनहारी, गुण तुझ गाऊ दे. भक्तीत तुझ्या भगवंता तल्लीन होऊ दे. हे नारायणा, हे नारायणा, हे नारायणा, हे नारायणा. नारायणा, हे नारायणा, नारायणा, हे नारायणा. हे नारायणा, नारायणा, हे नारायणा.
नारायणा हे नारायणा हे नारायणा नारायणा हे नारायणा हे नारायणा नारायणा हे नारायणा हे नारायणा हे नारायणा नारायणा हे नारायणा नारायणा हे नारायणा हे समस्त ब्रह्मांडाचे भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म विनाशाच्या मार्गावर जातो. कर्म ब्रह्मदेवाची कठोरात कठोर तपश्चर्या, अध्यात्म, स्वबळावर स्वसामर्थ्यावर ब्रह्मदेवाची कठोरात कठोर तपश्चर्या केली. तपस्याचे फळ या नरदेहात वधुवंशाचा वर प्राप्त झाला. नारद म्हणे इंद्रासूर दैत्य समस्त ब्रह्मांडामध्ये अमर झाला. नारायण नारायण. दत्तराज, मृत्यू हा सर्वांना अट्ट आहे. नारद म्हणे पण तुला अमृत्वाचे दान मिळाले. तू केलेली तपश्चर्याचे फळ अमृत्वाचे दान प्राप्त झाले. सुंदरासुरा तुझा जय जयकार नक्की होणार. नक्कीच जय जयकार फक्त या असुरी शक्तीचाच होणार. पण नारद म्हणे तुम्ही जर त्या देवांचे माझा अमृतवाचा वर ऐकून तुमचे सर्वांग फेकले असणार नाही असणारच. नारद म्हणे जर का या सिंहासुराने ठरवलं तर या समस्त ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो हा सिंधू. नारायण नारायण. अरे सुंदरासुरा, तुला या समस्त ब्रह्मांडाचा राजाच व्हायचे. तर मग मी सांगतो तसे कर. म्हणजे तुम्ही कदर करणाऱ्या सिंहासूर दैत्याला ठीक आहे दिली संधी कथन करा. अरे सुंदरासुरा, जर तुला या त्रिलोकाचा राजा व्हायचा आहे तर प्रथम आक्रमण देवराजेंद्र इंद्रावर कर. देवराजेंद्र स्वर्गसुखाचा आनंद घेण्यात मग्न आहे. वा वा म्हणे योग्य वेळी योग्य कथन केलं. पहिली स्वारी त्या अमरावतीवर 33 कोटी देवांचा तो देव देवेंद्र त्याच्या अमरावतीवर पहिले आक्रमण करून त्या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान होईल हा सिंहासन दैत्य. नारायण नारायण. असुर अधिपती महापराक्रमी महाविक्रमी त्या सिंधुरासुराच्या शक्तीसमोर समस्त देवगणांचा हा म्हणता पराभव होणार. अरे सिंधुरासुरा, तुझा जय जयकार नक्की होणार. नक्कीच जय जयकार फक्त या असुर शक्तीचाच होणार. काय तर म्हणे 33 कोटी देवांचा देव देवेंद्रा स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोयस काय देवेंद्रा. आता या सिंधुरासुराच्या शक्तीला प्रारंभ. देवेंद्रा सांभाळ तुझी अमरावती आला. तुझा कर्दन काळ दाखवतोय देवेंद्रा. तुझा कर्दन काळ आला तुझ्या अमरावती हा सिंधुरासुर दैत्य काळ करून येतोय.
नारायण नारायण काय करावे देहाला अहंकार जाईना काय करावे देहाला अहंकार जाईना चंदना परी जावे दरवलावे चंदना परी जावे दरवलावे सुगंध काही केल्या राहिना काय देवांचा राजा देवेंद्र महर्षी कश्यप देवी आदित्य पुत्र पुरंदर माझी अमरावती सात पुस्तकांमध्ये केली आहे. माझ्या अमरावतीमध्ये रंभा मेनका उर्वशी या ज्या अप्सरांची नृत्यगान सुरूच असते, परंतु अजून या दरम्यान एकही नृत्य झालेले नाही. रंभे हे रंभे इंद्राच्या दरबारात नाचते रंभा नाचते, इंद्राच्या दरबारात नाचते रंभा नाचते, पायात नाद घुंगराचा मनमोहनी जाते. इंद्राच्या दरबारात नाचते रंभा नाचते, इंद्राच्या दरबारात नाचते रंभा नाचते, इंद्राच्या दरबारात नाचते रंभा नाचते, इंद्राच्या दरबारात नाचते रंभा नाचते. पायात नाद घुंगराचा मनमोहनी जाते, पायात नाद घुंगराचा मनमोहनी जाते. इंद्राच्या दरबारात नाचते रंभा नाचते, इंद्राच्या दरबारात नाचते रंभा नाचते. फुलले फुलले देव रूप पाहुनी हो, फुलले फुलले देव रूप पाहुनी हो, फुलले फुलले देव रूप पाहुनी हो, फुलले फुलले देव रूप पाहुनी हो. मदन मंजिरी नार रूप मोहिनी हो, मदन मंजिरी नार रूप मोहिनी हो, मदन मंजिरी नार रूप मोहिनी हो, मदन मंजिरी नार रूप मोहिनी हो. कालात आणि सुरात, कालात आणि सुरात मधुर गीत गाते, इंद्राच्या दरबारात
जाते पायात नाच घुंगराचा मन मोहुनिया जाते पायात नाच घुंगराचा मन मोहुनिया जाते इंद्राच्या दरबारात नाचते रंबा नाचते 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 दैत्यराज इंद्रासूर दैत्यराज इंद्रासूर दाम दाम दंड भेद दाम दाम दंड भेद देवेंद्रा देवेंद्रा तुझा गर्दन काळ येतोय देवेंद्रा तुझा गर्दन काळ स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नाम आले ओढे सूर भारावले तुझे नाम आले ओढे सूर भारावले तुझे नाम आले ओढी सूर भारावले तुझे नाम आले ओढी सूर भारावले तुझे नाम आले ओढी सूर भारावले नाम आले ओढी सूर तुझे नाम आले ओढी सूर भारावले तुझे नाम आले ओढी सूर भारावले तुझे नाम आले ओढी सूर भारावले तुझे नाम आले ओढी सत्यम देवराजांचं दर्शन घेऊया. देवेंद्रा या ब्रह्मपुत्र राजाचा आपणास दंडवत प्रणाम. आशीर्वाद. देवश्री आपल्या अमरावतीमध्ये स्वागत आहे. देवश्री आपल्या अमरावतीमध्ये येण्याचे प्रयोजन. नारायण नारायण देवा या सृष्टीवर फार मोठे संकट ओढवले आहे. सिंधुरासूर नामक दैत्याने पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो आपल्या अमरावतीवर आक्रमण करणार आहे. तेव्हा आपण सावध राहावे. देवश्री आपण निश्चिंत राहा. अमरावतीचे राज्य मला 14 वर्षासाठी मिळाले असून ते मिळवणे इतके साधेने सोपे नव्हे. वज्रासारखे शस्त्र ऐरावतासारखे वाहन असल्यावर हा देवांचे या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे. होय देवा त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्यांनी कारागृही गेला. पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो आपल्या अमरावतीवर आक्रमण करणार आहे. देवश्री आपण निश्चिंत राहा आणि आपण आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवा. होय देवा मी माझे कार्य असेच चालू ठेवतो. दैत्यराज सिंद्रासूर दैत्यराज सिंद्रासूर साम दाम दंड भेद साम दाम दंड भेद देवेंद्रा संभाळ संभाळ तुझी अमरावती. देवाच्या वराची प्रचिती स्वबळावर स्वसामर्थ्यावर आक्रमण कोटी देवांचा राजा देवेंद्र याच्या अमरावतीवर. देवेंद्रा या क्षणी या सुवर्ण सिंहासनाचा त्याग करून माझ्या चरणाचा साथ हीच तुला अंतिम चेतावणी. अतिथी देवो भव. दैत्यराज तू माझ्या अमरावतीमध्ये प्रमाणे आलाय त्यामुळे आपले हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु
एक गोष्ट सदैव ध्यानात असू दे, ही अमरावती मिळवणे इतके साधे आणि सोपे नव्हे. तू माझ्या अमरावतीतून माघारी जा. देवेंद्र, हा इंद्रासूर दैत्य तुझ्या अमरावतीवरती आला. तू माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छातडावर या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान होण्यासाठी. दत्तराज, तू ज्या मनसुब्याने माझ्या अमरावतीमध्ये आलाय, तो मनसुबा हा देवेंद्र कधी पूर्ण होऊ देणार नाही. आल्या मार्गाने पाताळात जाऊन तू बाहेर ऐकलं, हा देवेंद्र तुला अभय दान देण्यास सदैव तयार आहे. देवेंद्र, अरे तुझ्या ह्या बाहुबलामध्ये एवढं सामर्थ्य नाही. तू या पराक्रमी सिंद्रासूर दैत्याचा सामना करशील. दत्तराज, तू ज्या मनसुब्याने आहेस, तो मनसुबा हा देवेंद्र कधी पूर्ण होऊ देणार नाही. देवेंद्र, अंतिम चेतावणी देतोय, माघारी जा. या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान होणार हा दैत्य ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली, त्यावेळी या अमरावतीवर सत्ता प्रस्थापित श्रेष्ठ ठरलो. आम्ही देवगण तुझ्यासारखे दैत्य नव्हे. दत्तराज, श्रेष्ठ आहोत आम्ही देवगण, तुझ्यासारखे दैत्य नव्हे. दैत्य? अरे आम्ही दैत्य काय? अरे रामबा, उर्वशी, मेनका यांसारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विलास करणारे तुम्ही देव, आणि एवढ्यावरती तुझ्या आज भागले नाही तर गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, तुझ्या महाली जाऊन तिला शीलभ्रष्ट करणारा तू. देवेंद्र, अरे देवेंद्र, एका स्त्रीला शीलभ्रष्ट करणारा तू. दत्तराज, तू माझा सगळा देऊच नकोस. तुझ्यासारखे कित्येक दैत्य या अमरावतीवर संकट बोलून आहेत, त्यांना या देवेंद्राने घरीच करले. त्यात तुझी काय कथा असेल? तुझ्या तपोबलामध्ये सामर्थ्य तर होऊन जाऊ दे रे. अरे तपोबलामध्ये सामर्थ्य आहे म्हणूनच आक्रमण तुझ्या अमरावतीवर. देवेंद्र, आज तूही जाणार आणि तुझ्या अमरावती जाणार. देवेंद्र, असेल तुझ्या बाहुबलामध्ये सामर्थ्य तर होऊन जाऊ दे आक्रमण. शस्त्र चालवणे हा क्षत्रियाचा धर्म नव्हे. मग शरण आईला सुद्धा मरण नाही एवढं शास्त्र जाणतो हा दैत्यराज सिंद्रासूर. देवेंद्र, नष्ट केलं मी तुझं देवत्व. काय तर म्हणे 33 कोटी देवांचा राजा, या अमरावतीचा चक्रवर्ती सम्राट. देवेंद्र, सिंद्रासुराच्या चरणी धान्य असू द्या. आज तूही जाणार आणि तुझी अमरावतीही जाणार. या अमरावतीवर फक्त माझी सत्ता प्रस्थापित होणार, फक्त माझी. यालाच म्हणतात काल परिवर्तन. या
असंभवातील संभव, असंभवातील संभव करणारा हा दैत्यराज सिंद्रासूर हे वैकुंठपती विष्णू नारायणा. नारायणा, संभाळ, संभाळ तुझं वैकुंठ. आला हा सिंद्रासूर दैत्य तुझ्या वैकुंठावर चाल करून येतोय. संभाळ, संभाळ तुझं वैकुंठ, संभाळ. वैकुंठ, विष्णू नारायणाचे वैकुंठ, हे वैकुंठपती विष्णू नारायणा. नारायणा, तुझे हे वैकुंठ सोडून इथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. अरे शिवराज, अरे माझ्या वैकुंठावर सर्वप्रथम स्वागत आहे. तुला एक विनंती करतो, पाताळाचा सुखाने राज्य कर. आज श्री हरी तुला अभयदान देण्यास तयार आहे. विष्णू, आदेश देतोय हे तुझं वैकुंठ सोडून इथून निघून जा, नाही तर त्या देवेंद्राप्रमाणे तुझाही सर्वनाश करेल. अरे बुद्धीच्या बळावर माणूस त्याच्या शिखरावर टिकवता, तुझ्या राज्य असुरांकडे बुद्धीला विशेष नाही. म्हणून तुझा अंतर होतो. अंत, माझा अंत. विष्णू, काय साध्य केलं आता? काय साध्य केलं त्या बुद्धीच्या जोरावर? हे स्वर्गाचं सुख, ही स्वर्गाची सत्ता प्रत्येक वेळी विष्णुदेव कपटाचा आश्रय घेता आणि सिद्ध काय करता? हे स्वर्गाचं सुख, ही स्वर्गाची सत्ता. विष्णुदेव समुद्र मंथन तर देव आणि दानव यांच्या युद्धातून घडलं. पण आम्हाला दानवांचं आपल्याला काय आलं? जे प्राप्त झालं ते तुमच्या देवांच्या धुळीत पडलं. विष्णू, फक्त एक थेंब माझ्या राहूच्या मुखात काय पडला तुम्हाला पाहावं नाही. पण आता तुमच्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरछेद केला. काय दोष होता विष्णू? काय दोष होता त्या माझ्या राहूचा? काय दोष होता माझ्या दैत्य बांधवांचा? दोष तुझ्या राहूचा दोष. ऐक तर, तुझ्या राहूचा मला शिरछेद करावा लागला होता. तुझा राहू अधर्माने वागत होता. म्हणजे तुम्ही देवाने करावा तो धर्म आणि आम्ही दैत्याने करावा तो अधर्म. विष्णू, कित्येक काळापासून चालत आलेल्या देव आणि दानव यांच्या द्वंद्वाला आज हा सिंद्रासूर दैत्य पूर्णविराम देणार. विष्णू भावने शीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया ह्या परस्परावर असतात. त्याचमुळे विष्णू भावनिक कर्म हे चांगल्या किंवा वाईट बंधाच्या पलीकडे असतात. म्हणून सांगतोय, मला शरण दे. आज श्री हरी तुला अभयदान देण्यास तयार आहे. विष्णू, तुला शरण तर मुळीच नाही. आदेश देतोय, असेल तुझ्या बाहुबलाबद्दल सामर्थ्य स्वीकार करागण. वाऱ्यावरची संपेल देऊन वादाचा कधी अंत होत नसतो. समुद्राला पेटके महिना समुद्र कधी संपत नसतो. पतंगाचा जिहामध्ये भेद करून स्वतःच्या प्राणाची आहुती देतं. त्याचप्रमाणे तुझाही काळ समीप होत आला आहे. तुझ्या अंगात असे समजतात हे रणांगणात. विष्णू, एवढं सामर्थ्य तर होऊन जाऊ दे रणसंग्राम. अरे माझ्या या गजाननाचा
सिंद्रासूर, या क्षीरसागराचा स्वामी झाला हा दैत्यराज सिंद्रासूर. राहिला फक्त कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत. हे शंभू महादेवा, संभाळ तुझा कैलास पर्वत. हा दैत्यराज सिंद्रासूर तुझ्या कैलासावर चाल करून येतोय. संभाळ संभाळ. नारायण नारायण हर हर शिव शंकर तुझे बरपार हर हर शिव शंकर तुझे बरपार डोंगर चारी धामांचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर चारी धामांचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर हर हर शिव शंकर तुझे बरपार डोंगर हर हर शिव शंकर तुझे बरपार डोंगर चारी धामांचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर चारी धामांचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर हर हर शिव शंकर तुझे बरपार डोंगर हर हर शिव शंकर तुझे बरपार डोंगर चारी धामांचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर 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 सुभाष नारद कसे काय प्रस्थान केले कैलास पर्वतावर? भोलेनाथा, तुम्ही भोले ते भोलेच राहणार. देवा, या सृष्टीवर फार मोठे संकट उडावले आहे. सिंधुरासूर नामक दैत्याने सर्व देवांची राज्य काबीज केली. पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो आपल्या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, आपण सावध राहावे. नारद, देव काय दत्ते काय एक सुट्टीचा कागद आहे. दत्तराज सिंधुरासूर हा ब्रह्मदेवाचा परमभक्त, परंतु त्याने दिलेला वराचा तो दुरुपयोग करत आहे. त्याचा सणा केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय नक्कीच होणार, जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. होय देवा, जसा तुम्ही मनी आणि माल्याच्या वधासाठी ज्या मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, त्याचप्रमाणे सिंधुरासूर नामक दैत्याचा वध करून त्या समग्र सृष्टीचे रक्षण करा. नारायण नारायण. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हटत आहे, परंतु आत्मा अमर आहे, त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. नारद, आपण ब्रह्मतीचे कार्य असं यावे आपण. होय देवा, मी माझ्या भ्रमंतीचे कार्य असेच चालू होतो. तो सिंधुरासूर नामक दैत्य कोणत्या क्षणी आपल्या कैलासावर आक्रमण करेल, तेव्हा देवा आपण सावध राहावे. नारायण नारायण. नारायण नारायण सोडून दे भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे वेड्या गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे वेड्या गर्व अभिमान सोडून दे वेड्या गर्व
महादेवांचा कैलास शंभू महादेवा पार्वती पते हरे हरेश्वरा अर्धनारी नटेश्वरा शंभू महादेवा या सिंद्रासूर दैत्याचा आपला साष्टांग दंडवत. प्रथम तुझे या कैलासावर स्वागत आहे. महादेव हा सिंद्रासूर दैत्य आपल्या समोर एक विनंती घेऊन आला आहे. तिचा आपण स्वीकार करावा. इच्छा व्यक्त करावी दत्तराज. महादेव हा कैलास पर्वत ज्याची गणना समस्त ब्रह्मांडामध्ये केली जाते तो कैलास पर्वत माझा व्हावा व आपण भक्त कल्याणासाठी मंदार पर्वतावर जावे. एकच विनंती. दत्तराज, कैलास परत मिळवणे ही साधी सोपी गोष्ट नव्हे. बलाढ्य यावर निर्मात्र शंका नाही. महादेव हा दैत्य राज बलाढ्य आहे म्हणूनच अमरावतीसह वैकुंठ गावीस केलं. आता मनसुबा एकच या कैलास पर्वतावरती दानव रूपी ध्वज फडकवायचा. दत्तराज, तू ज्या ईश्वराची भक्ती केली त्या परमात्मा तुला अजून त्याचा वर दिला, परंतु त्याचा तू दुरुपयोग करत आहेस याची तुला जाणीव तर असेलच. महादेव या सिंद्रासुराच्या क्रोधास आमंत्रण देऊ नका, नाहीतर त्या विष्णू आणि इंद्रासारखा तुमचाही सर्वांश करेल. दत्तराज, अजूनही वेळ गेली नाही. दैत्य कुलामाई जाऊन सुख आणि समाधान राज्य करावे. तुला विनंती आहे, हा विश्वविधाता भोलेनाथ तुला अभयदान द्यायला तयार आहे. महादेव एक तर तुमचा हा कैलास पर्वत होता, नाहीतर या महापराक्रमी सिंद्रासुराच्या पराक्रमाला बळी पडा. दत्तराज, या बोलण्यात जर तिचे नयन उघडले तर जागेत मृत्यू होईल. अंत मृत्यू. महादेव हे शब्द सिंद्रासुरास ठाऊक नाही. मृत्यू अंत समाप्ती हे सिंद्रासुरास ठाऊक नाहीत. या पृथ्वीवर देवगण तथा श्रेष्ठ कोणीच नाही. श्रेष्ठ आहेत ते फक्त देवगण. महादेव देव श्रेष्ठ होते आहेत नाही. आता श्रेष्ठत्वाचा ध्वज फक्त सिंद्रासुराच्या हाती. दत्तराज, तुझ्यासारखे कित्येक दैत्य या कैलास पर्वतावर पाहिले आहेत. महादेव कैलास पर्वत सोडा, अन्यथा तुमचाही सर्वनाश करेल. दत्तराज, मनुष्य प्राण्याचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझी ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. धर्म आणि धर्माच्या रणांगणामध्ये बघूया पुढे कधी होतो. दैत्य ही दैत्य काय? महादेव महान दैत्य तुमच्या छादनावर हैमान करेल. असेल तुमच्या अंगात सामर्थ्य तर स्वीकार होऊन जाऊ संग्राम. दत्तराज, अखंड पृथ्वी पाताल संपूर्ण ब्रह्मांड हे माझ्या तिच्या नयनामध्ये मी सांगून घेते. तर माझी पृथ्वी नाही उघडली, तो जागेत बसलो होईल. अच्छा, एवढं सामर्थ्य महादेव, एवढं सामर्थ्य तर होऊन जाऊ देणार संग्राम. पाहूया कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होतो ते.
नारायण स्वामी तुम्हा जगण्याला अर्थ स्वामी तुम्हा जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. आपण या ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी आपणच काहीतरी मार्ग काढावा. देव तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा गर्व झाला होता आणि तो गर्व इंद्रसुराने उतरवला. होय मुनी, आम्हाला सुद्धा आमच्या शक्तीचा गर्व झाला होता आणि तो गर्व रसातलाशी जाऊन पोहोचला होता. ज्याप्रमाणे डोळे नसलेली व्यक्ती मार्ग दाखवते त्याप्रमाणे तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा. हे कार्य इतके सोपे नव्हे, हे कठीण आहे. ब्रह्मपिता भोलेनाथा श्रीहरी देवेंद्रा आपण सारे मिळून त्या पार्वतीपुत्र गणेशाची आराधना करा. तो त्यातून काहीतरी मार्ग काढेल. त्या ओंकार स्वरूपामध्ये सारा विश्व सामावले आहे. त्या ओंकार देवगण हो, त्या ओंकार स्वरूपाला आपण शरण जाऊया. तुझ्या विना मार्ग मज धावी कोण, तूच माझा गणाचा
त्या असुरी नामक शक्तीसमोर आम्हा समक्ष देवगणांची शक्ती अपुरी पडली आहे. त्यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढावा. देव हो, मी बघतो त्या चंद्रासुराला. विनायका तुला जय जयकार असो. विनायका तुला जय जयकार असो. ज्या ठिकाणी सुंदरासुर दत्त असेल त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावरती आक्रमण करूया. चला तर. चला. मी तुमचं देवत्व धर्माच्या वाटेवर तुम्ही चाल होतात. या धर्माच्या वाटेवर मी अधर्माचा नागर फिरवला. देवा हो, नष्ट केलं मी तुमचं देवत्व. या धर्माच्या नावाने तुम्ही उदो करत होतात. धर्म मी बाधित केला. देवा हो, या समस्त ब्रह्मांडाचा चक्रवर्ती सम्राट झाला हा सिंहासूर दैत्य. चक्रवर्ती सम्राट. या देव हो, या. अरे तुला एवढा अहंकार बरा नव्हे. अजूनही वेळ गेली नाही. आम्हा देवागणांना शरण ये. तुला आम्ही अभयदान देण्यास तयार आहोत. सोबत नाही विष्णुदेव. या तोंडी या शौर्याची भाषा सोबत नाही. अरे रणांगणातून पळून जाणारे तुम्ही देव. इंद्र, विष्णू, महादेव, ब्रह्मदेव हे एका एकाला जमलं नाही म्हणून सारे एकत्र आलात. या. अरे या या. महादेव हा सिंहासूर दैत्य बलाढ्य आहे.